विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आज 10 तारीख आहे. आजच सीईटीचा रिझल्ट लागणार होता. अगोदर डिक्लेअर झालेलं होतं सीईटी सेल कडून 12 तारीख किंवा त्याच्या आत. मग माझ्याकडून केवढी मोठी चूक झाली, मी एक्सेप्ट करतो बरं का, की मी नवीन नोटिफिकेशन बघितलंच नाही. पण मला एक आनंद होतोय रे. खूप आनंद होतोय, की बऱ्याच मुलांनी कमेंटमध्ये लगेच सांगितलं, की "सर उद्या नाहीये रिझल्ट, 19 तारखेला आहे." पण एक ठराविक 2-3 मुलं होती, की ज्यांनी अक्षरशः खराब भाषा वापरली होती. म्हणतो ना आपण शिव्या देणे हा प्रकार, अगदी तसली भाषा. त्यांना मी हाईड केलंय आणि 4 वर्ष YouTubeवर आहे. शिकलोय मी. मला माहिती आहे ट्रोलर्स कोण असतात, काय टाइपची मुलं असतात. इग्नोर करायचंय. हेच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं. हां, चूक झाली मी मान्य करतोय ना. बाकीच्या गोष्टी त्या व्हिडिओत मी सांगितल्या होत्या म्हणून तो मी डिलीट केला नाही बरं का. प्री रेकॉर्डेड वगैरे काही नव्हतं. पण कळालं का मोठी चूक काय होते ते? आपण अलर्ट पाहिजे, मी नव्हतो. तो बाकीच्या गोंधळात, बाकीच्या ह्याच्यात मी अडकलो होतो म्हणूया आपण. तर होतंय काय बघा मी तुम्हाला सांगतो. रिझल्ट 19 तारखेला लागेल. आता सीईटी सेल पण अलर्ट झाले बरं का. एन-टी-ए कडून जो गोंधळ झाला, ओके. तसा सीईटी सेल कडून अगोदर झालेला आहे. म्हणजे तसा नाही झालेला म्हणूया आपण अगोदर, पण चुका झालेल्या आहेत त्यांच्याकडून, ओके. ह्या गोष्टी टाळता येण्यासारख्या आहेत. त्या टाळल्या गेल्याच पाहिजेत. मुलांना खूप त्रास होतो या गोष्टीचा. पुन्हा रिचेकिंगमध्ये, पुन्हा ह्याच्यामध्ये बोनस मार्क मिळतात. पण ते इनिशियली तो इम्पॅक्ट बसतोयच ना, तो नको आहे. बरोबर आहे? बरं, या व्हिडिओमध्ये ॲक्चुअली सांगतो, तुम्ही जर आता सीईटी झाली असेल, रिझल्टची वाट बघताय, तुम्ही हा व्हिडिओ इमिडिएटली स्किप करा. पण जी मुलं आता 12th स्टँडर्डमध्ये गेले, त्यांच्यासाठी हा डेरिव्हेटिव्हचा पार्ट 7 व्हिडिओ आहे. म्हणजे 1 आठवडा झाला, आपण रोज संध्याकाळी बरोबर 7 वाजता तुम्हाला डेरिव्हेटिव्हचे व्हिडिओ प्रोव्हाईड करतोय सध्या. पूर्ण वर्षभर मी मॅथ्सचे लेक्चर्स तुम्हाला प्रोव्हाईड करणार आहे. मुद्दा असा आहे, मुलांना लेक्चर्स आवडतायत. म्हणजे मी तुम्हाला सांगू का, की महत्त्वाचं म्हणजे काय, की काही मुलांचे कमेंट्स असे आहेत, की त्यांना मॅथ्स आवडायला लागलंय. माझं कामच ते आहे लक्षात घ्या. स्वतःहून मी सांगतो, मी एक्सेप्ट केलंय, की माझ्याकडं फार डिग्रीज नाहीयेत. मी आय-आय-टी-एन नाहीये, सी-ओ-ई-पी-एफ सुद्धा नाहीये मी. मी असा एक आहे तुमच्या समोर व्यक्ती, की जो स्वतः 11th-12th मध्ये मॅथ्स ज्याला खूप अवघड गेलं होतं. पासिंग सुद्धा होत नव्हतं काठावर कसं तरी. इंजिनिअरिंगमध्ये पण तशीच अवस्था होती. पण नाही, पुन्हा मी ते सगळं चेंज केलं. 10वी पर्यंत मॅथ्स आवडीचा होता, पण नंतर मी मला तो आवडीचा बनला आणि माझं काम आता ते आहे. तुमच्यासारख्या मुलांच्यामध्ये म्हणजे ज्यांना मॅथ्स जमू शकतंय, पण भीतीमुळं किंवा प्रॉपर गाईडन्सच मिळत नाहीये. सोप्या भाषेत शिकवलं पाहिजे ते होत नाहीये. ओके, मातृभाषेतून तुम्हाला लगेच कळतंय आणि म्हणून तर मुलं एवढी माझ्याशी अटॅच आहेत. ओके, मग सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओला. एकाच टाइपचं न्यूमेरिकल मी घेणार आहे, पण ते मस्ट खूप इम्पोर्टंट आहे. बघा मी पहिल्यांदा न्यूमेरिकल एक्सप्लेन करतो. जरा बघा रे इथं काय. एक्स क्यूब प्लस वाय क्यूब आहे आणि एक्स क्यूब आहे. प्लस मायनस आहे का? कॉम्पोनेंडो एंड डिव्हिडेंडो. आहे का? प्लस मायनस कॉम्पोनेंडो एंड डिव्हिडेंडो. प्लस मायनस. हे चारीचे चारी, पाचचे पाचचे प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचे पण तेच आहे प्लस मायनस, प्लस मायनस. इथं काहीही देऊ दे. सेक देतील, टॅन देतील, टॅन इन्व्हर्स देतील, लॉग देतील, ई रेज टू देतील, साइन देतील. ओके. त्याच्यानंतर म्हणूया आपण साइन इन्व्हर्स देतील किंवा काय म्हणूया आपण लॉग. त्याच्यानंतर सेक इन्व्हर्स. काहीही देऊ दे. मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. बघा टाइप ओळखता आला पाहिजे. ओके. आणि आता सोडवायला सुरुवात करूया. या टाइपच्या न्यूमेरिकलचं अँसर जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतला dy बाय dx, y बाय xच येतं लक्षात घ्या. येतच. म्हणजे सीईटीत हा जर प्रश्न आला, टेक इन्व्हर्स, टॅन इन्व्हर्स, साइन, लॉग काहीही असू दे. हे जर असं दिलं असेल, एक्स क्यूब, एक्स स्क्वेअर, रूट काहीही देऊ दे, अँसर y बाय xच येणार. ओके. पण इथं कुठं y बाय x आहे? सांगतो. सगळं सांगणार आहे लक्षात घ्या. व्यवस्थित लक्ष द्या. पहिली गोष्ट म्हणजे मी लिहितो इथं, की सेक इन्व्हर्स एक्स क्यूब प्लस वाय क्यूब डिव्हायडेड बाय एक्स क्यूब मायनस वाय क्यूब दॅट इक्वल्स टू 2a. ठीक आहे. आता हे सेक इन्व्हर्स तिकडे जाऊ दे. मग सेक इन्व्हर्सचं सेक होईल, टॅन इन्व्हर्सचं टॅन होईल, साइनचं साइन इन्व्हर्स होणार आहे. ई रेज टू द लॉग, लॉग ई मध्ये कन्व्हर्ट होईल. बेस 10 असेल तर 10 रेज टू मध्ये कन्व्हर्ट होईल. म्हणजे मॅडम उरलं कोण आहे? एक्स क्यूब प्लस वाय क्यूब डिव्हायडेड बाय एक्स क्यूब मायनस वाय क्यूब दॅट इक्वल्स टू सेक 2a अपॉन 1. अपॉन किती सांगा? 1. ओके. ठीक आहे. लक्ष द्या. आता मी असं लिहिणार आहे बाय कॉम्पोनेंडो अँड डिव्हिडेंडो. शॉर्टमध्ये मी लिहिलंय बरं का. तुम्ही स्पेलिंग लिहा. कॉम्पोनेंडो अँड डिव्हिडेंडो. काय करायचंय, की न्यूमरेटर मधून न्यूमरेटरमध्ये डिनॉमिनेटर ॲड करा. तो 2x क्यूब होईल. आणि न्यूमरेटर मधूनच डिनॉमिनेटर मायनस करत असताना एक्स क्यूबला एक्स क्यूब कॅन्सल होईल ना बाळांनो. साइन चेंज होणार ना मायनस करताना.
पण ह्या मायनसचं प्लस होईल आणि खाली येणार आहे 2y क्यूब. म्हणजे इथं मला मिळणार आहे sec 2a प्लस 1 आणि sec 2a मायनस 1. ओके. आता 2 ला 2 काय करा? कॅन्सल करा आणि ऑब्झर्व्ह करा इथं काय दिसतंय तुम्हाला x स्क्वेअर, y स्क्वेअर. मग अशा वेळेस याचं क्यूब रूट घ्यायची गरज नाहीये. आता मी जे इथं तुम्हाला लिहून दाखवणार आहे, सोडवून दाखवणार आहे ना, ते पुन्हा मी डिलीट करणार आहे बरं का, लक्षात घ्या. कारण मी तुम्हाला पहिल्यांदा y/x कसं आहे ते दाखवतो. चला, क्यूब रूट काढा म्हणजे x अपॉन y. 2 ला 2 कॅन्सल. x अपॉन y दॅट इक्वल्स टू क्यूब रूट मध्ये sec 2a प्लस 1 डिव्हायडेड बाय sec 2a मायनस 1. आता डिफरंशिएटिंग करा विथ रिस्पेक्ट टू x. x अपॉन y, u अपॉन v, कोशंट रूल आहे. मग कसा वापरायचा? डिनॉमिनेटर पहिल्यांदा लिहा. इंटू न्यूमरेटरचं डेरिव्हेटिव्ह एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 मायनस न्यूमरेटर लिहा. आता डेरिव्हेटिव्ह काढा डिनॉमिनेटरचं वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx आणि डिवायडेड बाय जो काही तुमचा डिनॉमिनेटर आहे त्याचा स्क्वेअर करा. दॅट इक्वल्स टू कोण? 0. कॉन्स्टंट टर्म आहे तेव्हा डेरिव्हेटिव्ह 0 येणार. ओके. आता या y स्क्वेअर न 0 ला मल्टिप्लाय करा. 0च येणार आहे. म्हणजे मला y इक्वल्स टू मिळणार x dy बाय dx. हे कसं आलं? मी मायनस इकडे आल्यावर प्लस होणार ना. काय का आता इंटू एक्स काय होणार आहे? अपॉन एक्स झालं की y बाय एक्स मिळालं. म्हणजे जर तुम्हाला y बाय एक्स असेल तर कॉन्स्टंटला इलिमिनेट करायचं. इकडे फक्त कॉन्स्टंट ठेवायचं. कळालं? थांबतो मी क्षणभर. समजतंय तुम्हाला? ओके. आता पण आपल्याला कुठं y बाय एक्स विचारलं? आपल्याला तर कॉन्स्टंट पाहिजे. मग मी या केसमध्ये काय करतोय लक्षात घ्या. मला थोडंसं ना अगोदर सिम्प्लिफाय करायचंय बरं का. त्याचं क्यूब रूट नाही काढायचं आता. एक्स क्यूब अपॉन वाय क्यूब तसंच ठेवा. प्रत्येकाला cos 2a ने मल्टिप्लाय करा. sec 2a ला cos 2a ने मल्टिप्लाय केल्यावर 1 येणार. कसं? सेक आणि कॉस एकमेकांचे रेसिप्रोकल आहेत ना. सेक म्हणजे 1 अपॉन कॉस ना. तर ते कॅन्सल आणि 1 ला मल्टिप्लाय करा कॉस 2a. इथं 1 येणार. इथं येणार cos 2a. इथं फॉर्म्युला आहे 1 प्लस cos 2a, 1 मायनस cos 2a. माहित नाही? लिहून घ्या तुमच्या लिस्टमध्ये. फॉर्म्युला लिस्ट तयार करा. 1 मायनस कॉस असेल तर 2 साइन स्क्वेअर आणि अँगल जो आहे तो हाफ होणार. 1 प्लस असेल तर 2 प्लस स्क्वेअर. ओके. आता एक काम करा. मी काय सांगतो ते बघा. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 2 ला 2 कॅन्सल. हे साइन स्क्वेअर इकडे येऊ देत. साइन स्क्वेअर ए इंटू एक्स क्यूब हे कॉस स्क्वेअर खाली आणा. मी काय काय चाललंय तुमच्या लक्षात येईल बरं का? कारण मला टॅन स्क्वेअर पाहिजे. बघा तिथं प्रूव्ह दॅट मध्ये आहे की नाही टॅन स्क्वेअर. साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन स्क्वेअर ना. म्हणजे मला मिळालं काय बघा की y क्यूब इक्वल्स टू टॅन स्क्वेअर आहे आणि इंटू एक्स क्यूब. आता करा डिफरंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. y क्यूबचं डेरिव्हेटिव्ह चेन रूल वापरावा लागणार आहे. पहिला तो रेस टू टर्म पुढे घ्या. ती 1 न कमी करा, पण मल्टिप्लाय करा y च्या डेरिव्हेटिव्हनं dy बाय dx. हे टॅन स्क्वेअर आहे तसंच ठेवा इंटू याचं डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअरच येणार फक्त. y ला dy बाय dx येणार. आन्सर मिळालाय बाळांनो तुम्हाला. 3 ला 3 कॅन्सल होणार आहे. म्हणजे इथं ठेवूया dy बाय dx जसं पाहिजे तसं लिहूया. प्रूव्ह दॅट मध्ये पहिल्यांदा x स्क्वेअर पाहिजे ना. चला हा x स्क्वेअर अगोदर लिहा. इंटू टॅन स्क्वेअर ए मिळाले की आपल्याला टॅन स्क्वेअर ए आणि इंटू वाय स्क्वेअरचं अपॉन वाय स्क्वेअर फिनिश. मग हा व्हिडिओ मी इथेच थांबवू शकतोय की तुम्हाला कळालंय. पण नाही प्रॉब्लेम भरपूर सोडवायचे आहेत. मी बाजूला सरकतोय. स्क्रीनशॉट काढून घ्या तुमचा. ठीक आहे. आणि हा जो प्रॉब्लेम आहे 3 मार्काला बोर्डच्या एक्झाममध्ये येतो. ती सोपं आहे. कॉम्पोनंटो आणि डिव्हिडंडो. टाइप वाईज अभ्यास करा रे. पुन्हा कधी बघायलाच लागलं नाही पाहिजे. ह्याचा आन्सर काय येणार सांगा डेरिव्हेटिव्ह y बाय x. पण त्यांना वेगळं पाहिजे. याचा अर्थ कॉन्स्टंटला एलिमिनेट करून चालणार नाहीये. क्रॉस मल्टिप्लिकेशन. याचा अर्थ क्यूब रूट घेऊन चालणार नाही. मग सोडूया आपण. लॉग टू द बेस 10 x क्यूब मायनस y क्यूब डिवायडेड बाय x क्यूब प्लस y क्यूब इक्वल्स टू 2. तर हे लॉग मला कॅन्सल करायचे आहेत. साइनचं साइन इन्व्हर्स होईल. साइन इन्व्हर्सचं साइन होईल. सेकचं सेक इन्व्हर्स होईल. पण थांबा इथं लॉग आहे. लॉगॅरिथम फॉर्म आहे. लॉगॅरिथम त्याला मी एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये करणार आहे. इथं बेस कोण आहे 10. इथं कोण आहे 2. 10 रेस टू 2 होतं लक्षात ठेवायचं. इथं जे ई असतं तर ई रेस टू 2 आलं असतं लक्षात घ्या. म्हणजे मला मिळालं काय की एक्स क्यूब ओ हो. पुढची स्टेप मी केली एकदम. एक्स क्यूब मायनस वाय क्यूब डिवायडेड बाय एक्स क्यूब प्लस वाय क्यूब दॅट इक्वल्स टू 10 रेस टू 2 अपॉन 1. म्हणजे ओके. कॉम्पॅरेंडो आणि डिव्हिडंडोला मला वरती प्लस पाहिजे. 9th स्टँडर्ड मध्ये झालंय तुम्हाला कॉम्पॅरेंडो अँड डिव्हिडंडो. रेशो प्रपोर्शन असं टॉपिकचं नाव होतं. मग मी
इन्व्हर्टेंडो करतो म्हणजे एक्स क्यूब प्लस वाय क्यूब डिवायडेड बाय एक्स क्यूब मायनस वाय क्यूब इक्वल्स टू 1/100. ओके. आता बाय कॉम्पोनेंडो अँड डिव्हिडेंडो. न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर ऍड करा ते 2x क्यूब होतील आणि न्यूमरेटर मधून डिनॉमिनेटर मायनस करा ते 2y क्यूब होतील. ओके. 1 मध्ये 100 ऍड करा आणि 1 मधून 100 मायनस करा. -99 मिळालं का? प्रॉब्लेम फिनिश होत आलाय लक्षात घ्या. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायच्या अगोदर जरा ते ऍडिशन सबट्रॅक्शन करूया बरं का. 101 पाहिजे की आपल्याला, -99 पाहिजे की, करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. -99 into x cube that equals to 101 into y cube. डिफरन्शिएट करा. हे -9 into लिहा 3x square. x च्या चेन रूल वापरावा लागत नाही, पण y च्या वेळेस वापरावा लागतो. इंटू लिहा 3y square आणि dy by dx. चला 3 ला 3 काय होतील? कॅन्सल होतील. हे 99 x स्क्वेअर वर राहतील. 101 y स्क्वेअर डिनॉमिनेटर मध्ये येतील. म्हणजे -99 x स्क्वेअर डिवाइडेड बाय 101 y स्क्वेअर आणि दॅट इक्वल्स टू कोण? dy बाय dx. हेच तुम्हाला प्रूव्ह करायचं होतं. ओके. मी इकडे एक एरो केलाय बघा आता. समजून घ्या. क्यूब रूट काढतो. एक्स क्यूब डिवाइडेड बाय क्यूब रूट काढतो ठीक आहे. एक स्टेप लिहून ठेवतो. दॅट इक्वल्स टू 101 डिवाइड बाय -99. क्यूब रूट काढलं एक्स अपॉन वाय. क्यूब रूट मध्ये लिहा 101 अपॉन 99. काढा डेरिव्हेटिव्ह. डिनॉमिनेटर तसाच ठेवा y इंटू न्यूमरेटरचं डेरिव्हेटिव्ह एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1. आता न्यूमरेटर तसाच ठेवा एक्स डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. खाली डिनॉमिनेटरचा स्क्वेअर पण दॅट इक्वल्स टू कोण? 0. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0. कॉन्स्टंट नको असेल तर आन्सर फिक्स आहे. y बाय एक्सच येणार आहे. या टाइप मध्ये आन्सर y बाय एक्स येणार. कसं? येण्याला मल्टिप्लाय करा, मायनसचं प्लस करा, इंटू एक्स अपॉन एक्स करा. फास्ट होते फार. हे की नाही? फास्टच स्वतःला इम्प्रूव्ह करायचे तुम्ही लक्षात घ्या. सीईटी बोर्डच्या बरोबर सीईटीची पण प्रिपरेशन तुम्हाला करायची आहे. टाइप ओळखणं अतिशय महत्वाचा पार्ट आहे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन मध्ये. न्यूमेरिकल बघितल्या तुम्हाला कळायला पाहिजे त्यात काय करायचंय ते. मग जिंकला तुम्ही लक्षात घ्या. ओके. किती वेळ झालाय? 12 मिनिटं झालेत. ओके. सोडून द्यायची काही गरज आहे असं मला वाटत नाही. पण देणार आहे सोडवून. बघा काय? लॉग टू द बेस 10 5. एक्स रेस टू काहीही देऊ दे ते, काहीही देऊ दे, काही इश्यू नाही मला. ठीक आहे. एक्स रेस टू 4 मायनस वाय रेस टू 4. मी तुम्हाला गंमत सांगू का? माझ्या एका स्टुडंटला 10वी ला मॅथ्समध्ये फक्त 50 होते आणि 94 पडलेत. तुम्ही म्हणाल वैताग आला ऐकून हे किती वेळा सांगताय. पण गरजेचं आहे. तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी मला हे तुम्हाला सांगावंच लागणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं तो स्टुडंट शार्प होता. त्याला कळायचं. तुम्हाला आता कळालंय का सांगा? काय केलं या स्टेपमध्ये सांगा तुम्ही मला? ऑफलाईनमध्ये असतं तर 10 जणांना मी विचारलं असतं, "सांगा, हे काय केलंय ते?" मग तो म्हटलं असतं ना, बेस 10 आहे, इथं 2 आहे, मग 10^2 होणार. ओके, मग सांग ना इथं काय होणार आहे आता? इथं सांग ना बेस 5 आहे, इथं 2 आहे, 5^2 25 येणार आहे लक्षात घ्या. म्हणजे मला काय मिळालं x^4, y^4. x^4 मायनस y^4 दॅट इक्वल्स टू 25/1. बरं मगाशी काय होतं वरती मायनस खाली प्लस होतं म्हणून इन्व्हर्टेंडो केलं. आता काही गरज आहे का? नाही. मग बाय कॉम्पॅरेंडो आणि डिव्हिडेंडो न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर ऍड करा 2 इंटू एक्स रेस टू 4 येणार. याच्यातून हे मायनस करा 2 इंटू वाय रेस टू 4 येणार. याच्यामध्ये हे ऍड करा 26 येणार. याच्यातून हे मायनस करा 24 येणार. 12 आणि 13 पाहिजेतच मला 12 आणि 13 मिळाले की डिवाइड केल्यानंतर बघा की म्हणजे काय मिळालं बघा एक्स रेस टू 4 वाय रेस टू 4 दॅट इक्वल्स टू वरती 13 आणि खाली 12 2 ने डिवाइड करा. जर मला आन्सर y बाय एक्स काय पाहिजे असतं मी काय केलं असतं माहितीये का एक्स अपॉन वाय इक्वल टू फोर्थ रूट मध्ये 13/12 काढा डेरिव्हेटिव्ह ह्याचं डेरिव्हेटिव्ह 0 आलं असतं आणि मला पाहिजे ते आन्सर मिळालं असतं पण तिथे वेगळं पाहिजे. ओके करा क्रॉस मल्टिप्लिकेशन मग. म्हणजे जर कॉन्स्टंट नको असेल तर आन्सर y बाय एक्स येणार. त्यावेळेस कॉन्स्टंटला एका बाजूला ठेवायचं, फोर्थ रूट काढा. बस समजा ही तो ऑलरेडी असं दिलं असतं रे. थांब हं. असं दिलं असतं तो क्यूब रूट मध्ये एक्स, क्यूब रूट मध्ये y इक्वल्स टू 2/3 दिलंय. मग मी याचा क्यूब केला असता म्हणजे x अपॉन y इक्वल्स टू 8/27 केलं असतं. कॉन्स्टंटच आहे ना ते, त्यामुळे त्याचं डेरिव्हेटिव्ह 0च येणार आहे. पण इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 12x^4 दॅट इक्वल्स टू 13y^4. काढा डेरिव्हेटिव्ह. 12 इंटू 4x³ 13 इंटू 4y³ 1 न कमी करतोय पण इंटू कोण? dy बाय dx. 4 ला 4 कॅन्सल होणार आहे. मग 12x³ डिवाइड बाय 13y³ म्हणजे dy बाय dx. ओ, 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 ओ. थांबा, थांबा. ओके. dy बाय dx.
काहीतरी गडबड झाली. माझं काही चुकल्यासारखं मला वाटतच नाहीये. प्लस, मायनस ओके. 2 5 रेज टू 2 25. 25 प्लस 1 25 मायनस 1. मायनस साइन कुठून आलं? हे मायनस साइन कुठून आलं? हे मायनस साइन कसं येऊ शकतं लक्षात घ्या. इथे येणारच नाही. क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना कुठे येणार आहे? क्रॉस चेक करा तुम्ही आता. तुम्ही चेक करा. माझं बरोबर असेल तर कमेंटमध्ये सांगा, की सर हे न्यूमेरिकल बरोबर आहे म्हणून. बहुतेक 15व्या मिनिटाचं ते न्यूमेरिकल आहे लक्षात घ्या. मला काही चुकीचं असं वाटत नाही. मग कदाचित पुस्तकात मग हे मायनस प्लस असेल, तर हे वरती हे उलटं झालं तर होऊ शकतं बरं का लक्षात ठेवा. नाहीतर होणार नाही. आपलं हे बरोबर आहे. ओके. नेक्स्ट क्वेशन आता. हां, यातला कुठला प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करून पाहिजे? सांगा ना कोणता पाहिजे? पहिला देऊ का सॉल्व्ह करून? गरज वाटत नाही मला. बरं ह्यात सगळ्यात काय माहिती का? मी तुम्हाला होमवर्क देतोय. शो दॅट प्रत्येकात बरं का, dy/dx इक्वॉल्स टू y/x करायचंय. मला असं वाटतंय मुलं मला हा डाउट विचारतात बरं का. हा पण विचारतात. ते म्हणतात सर बेसच दिला नाही. ई घ्यायचा मग. कुठलं देऊ पहिला हे सॉल्व्ह करून देऊ? बघा मग y इक्वॉल्स टू लॉग. जेव्हा दिला नाही तेव्हा ई बेस घ्या. एक्स रेज टू 20 आता वरती मायनस दिलंय. वरती काय पण देऊ दे, काही हरकत नाही. मला ना शेवटी एलिमिनेट करायचंय ना त्याला. 20 प्लस वाय रेज टू 20 इक्वल्स टू परत 20. मग मला काय केलं पाहिजे मग? एक्स रेज टू 20 मायनस वाय रेज टू 20 डिवाइड बाय एक्स रेज टू 20 प्लस वाय रेज टू 20 इक्वल्स टू ई रेज टू 20. अरे, या प्रॉब्लेममध्ये तेच केलं आपण. या प्रॉब्लेममध्ये पण तेच केलं आपण. ठीक आहे? ई रेज टू 20. आता काय करा कॉम्पोनेंट इन्व्हर्ट एंडो करा. हे प्लस वर जाऊ दे. म्हणजे काय मिळणार? एक्स रेज टू 20 प्लस वाय रेज टू 20 एक्स रेज टू 20 मायनस वाय रेज टू 20 दॅट इक्वल्स टू 1 अपॉन ई रेज टू 20. ओके. आता कॉम्पोनेंट अँड डिव्हिडेंडो. न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर ऍड करा 2 इंटू एक्स रेज टू 20. याच्यातून हे मायनस करा 2 इंटू वाय रेज टू 20 दॅट इक्वल्स टू 1 प्लस ई रेज टू 20 आणि 1 मायनस ई रेज टू 20. टू ला टू काय होतील? कॅन्सल. आता 20th रूट काढा. स्क्वेअर रूट माहिती आहे, क्यूब रूट माहिती आहे. तसं 20 आहे ना, मग इथं मला मिळणार आहे एक्स अपॉन वाय आणि इकडे 20 लिहायचं असं या सिम्बॉल मध्ये आणि येणार आहे 1 प्लस ई रेज टू 20 आणि 1 मायनस ई रेज टू 20. काढा डेरिव्हेटिव्ह. याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? 0 मध्ये जाणार आहे. आणि ह्याचं कसं काढणार? मी 2-3 वेळा शिकवलंय. डिनॉमिनेटर पहिल्यांदा लिहा. ओके, y इंटू एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 मायनस एक्स इंटू वायचं डेरिव्हेटिव्ह dy/dx पण याचा स्क्वेअर y स्क्वेअर इक्वल टू कोण? 0. 15 मिनिटात आपला हा टाइपच कव्हर झाला लक्षात घ्या. ओके. काय सुरुवात आपण हळू केलेली आहे लक्षात घ्या. हे तुम्हाला आता हे ई आहे. तुम्ही माझं लॉग घ्या. लॉग म्हणजे बघा मी बाजूला सरकतोय. पहिला थांबा. हे एकदा स्क्रीनशॉट किंवा लिहून घ्या बरं का. ओके. आता दुसरा तो प्रॉब्लेम एक सांगतो त्यातला. बाकीचं होमवर्क हां तुमचं लक्षात घ्या. बघा कुठलं चाललंय आपलं कुठलं ठरवतं हे ना? ई एक्स रेज टू 7 काही पण देऊ दे. 7 देऊ दे, 20 देऊ दे, 4 देऊ दे, काही हरकत नाहीये. इथं 7 ओके दॅट इक्वल्स टू आहे. दोन्ही बाजूला लॉग घ्या. बेस ई घ्या बरं का. मग ई रेज टू एक्स रेज टू 7 मायनस वाय रेज टू 7 एक्स रेज टू 7 प्लस वाय रेज टू 7 दॅट इक्वल्स टू लॉग. इथं पण बेस ई घ्या आणि ए. एका मुलानं मला विचारलं होतं बरं का, मला अजून आठवतं. तो काय म्हणला माहिती आहे का मला? "सर लॉग टू द बेस ई आहे आणि इथं ई आहे. म्हणजे याची व्हॅल्यू 1 येणार." म्हटलं, "ओके." मग तो काय म्हणला माहिती का? "मग हे सगळं अधांतरीच राहणार की." म्हणला. अधांतरी वगैरे काय नाहीये. लॉगचा रूल तुम्हाला माहिती आहे का? की हे रेज टू जे आहे ते पुढे येणार ना आणि मग याची व्हॅल्यू 1 येईल ना. आलं का लक्षात? तर मला मिळणार आहे एक्स रेज टू 7 मायनस वाय रेज टू 7 एक्स रेज टू 7 प्लस एक्स रेज टू वाय प्लस वाय रेज टू 7 दॅट इक्वल्स टू लॉग टू द बेस आणि अपॉन 1. आता काय करणार सांगा? वरती मायनस मग इन्व्हर्टेंडो. मग हे 1 पण वर जाईल, लॉग खाली येईल. पुन्हा कॉम्पोनेंडो एंड डिव्हिडेंडो. 7th रूट काढायचं. तुम्ही आरएचएस मध्ये 7 आणि ते 1 प्लस लॉग किंवा लॉग ए 1 प्लस लॉग 1 मायनस लॉग येईल. कॉन्स्टंट आहे. डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे आणि आन्सर y/x येणार आहे. चला कराल? मग हा पण एक होमवर्क देऊ का तुम्हाला? करा तुम्हीच. सिंपल आहे. सिंपल आहे. पण कसं आहे गंमत सांगतो थांबा. डायरेक्ट मी स्टेप पुढची घेतोय हां. x रेज टू 5 y रेज टू 5 x रेज टू 5 प्लस y रेज टू 5 दॅट इक्वल्स टू साइन इन्व्हर्सचं साइन होईल π/6. पाय म्हणजे किती रे? 180. 180 ला 6 ने डिव्हाईड करा. 30. साइन 30 ची व्हॅल्यू किती? हाल्फ. म्हणजे मला असं मिळणार x रेज टू 5 प्लस y रेज टू 5 x रेज टू 5 मायनस y रेज टू 5 दॅट इक्वल्स टू 2/1. मग कॉम्पोनेंट करताना 2 प्लस 1 3 मिळणार आहे. मिळालं की नाही? बरं रेज टू 5 आहे. मग डेरिव्हेटिव्ह काढताना काय येतं माहिती आहे ना? 5 एक्स रेज टू 4 एक्स रेज टू 4 पाहिजेच मला.
पण y⁵ ची डेरिव्हेटिव्ह काय? 5y⁴ इंटू dy/dx. मला एका स्टुडंटचं आता सांगू तुम्हाला मी. आता कालच्या व्हिडिओचे कमेंट्स आहेतच माझ्याकडे बरं का, लक्षात घ्या. कालच्या व्हिडिओचे कमेंट्स आहेत माझ्याकडं. ओके. मला एक थोडंसं मेन्शन करायचं बरं का, लक्षात घ्या. खूप छान म्हणजे अ, दत्तात्रय पवार या स्टुडंटचं कमेंट, "सर आम्हाला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात. तुम्ही 12th साठी असेच व्हिडिओ आणा. वर्षभर असणार आहे तुमच्याबरोबर. आम्हाला कॉन्फिडन्स येतो. डेरिव्हेटिव्हचे व्हिडिओ खूप छान होते. मी पार्ट 6 पहिल्यांदा बघितला. पण परत जाऊन मग सुरुवातीचे सगळे पार्ट बघितले. मला खूप छान समजलं. बास सगळं मिळालं लक्षात घ्या. सगळंच मिळालं. ओके. मी तुम्हाला सांगू का? काय माहिती का लक्षात घ्या, की रिझल्ट चूक होते. माझ्याकडून चूक झाली. मी मान्य केलं स्टार्टला व्हिडिओच्या. होतं कधी-कधी. फार फार म्हणजे महत्त्वाची गोष्ट कळाली तुम्हाला, की अलर्ट राहिलं पाहिजे. ओके. मग तुमचे WhatsApp ग्रुप असतात, Telegram ग्रुप असतात. तुम्हाला न्यूज कळतातच. ओके. मग आज किती न्यूमेरिकल्स तुम्हाला सोडवायचे आहेत? 1 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. ओके. 10 प्रॉब्लेम सोडवा. उद्या पण तसेच आपण प्रॉब्लेम घेणार आहेत. उद्याचे क्वेशन्स आणि हे क्वेशन सीईटीचे पी-वाय-क्यूज आहेत. बोर्ड आहे तसं नाही येणार, पण थोडा चेंज होईल. पण मला टाइप कळलं ना, कॉम्पोनेंट एंड डिव्हिडंड. ओके. मग चला थांबूया व्हिडिओ. ऑल द बेस्ट.